नाही प्रॉपर आहे प्रॉपर आहे. अक्षय बोल तिथं थोडंसं समोर जा. हा ओके ओके बॉस. हाँ रेडी. यस बॉस. इसलिए लगातार 2 हफ्ते से हम लोग आप लोगों को ब्रीफ कर रहे थे कि महा विकास आघाड़ी के जो घटक है उनमें ना तालमेल है ना वो एक साथ जाए. 2 दिन की जो वार्तालाप कांग्रेस की ओर से चली है और शिवसेना उद्धव ठाकरे की तरफ से चली है, उससे यही दिखाई देता है कि एक दूसरे पर ताना सीनकर बैठे हैं और रास्ते की लड़ाई जब होती है तो मैं तुझे दिखा देता हूँ, ऐसी भाषा पर आ चुकी है. कांग्रेस को हम लोग ने इस बात का आगाह भी किया था लेकिन कांग्रेस में ना नेता होने की वजह से वो कोई निर्णय ले पाए, ना आज भी कोई निर्णय ले पा रहे. कई जगहों से कांग्रेस के जिला के जो नेता है इन्होंने बातचीत शुरुआत की है और बातचीत करने के बाद ये बता रहे हैं कि जो जिस जिले का नेता है उसको कांग्रेस में कोई लगाव नहीं है या कांग्रेस के उम्मीदवार में कोई लगाव नहीं है, वो आने वाली विधानसभा के चुनाव जो है उसमें अपने आप को महफूज रखने के लिए अपने विरोधी दलों से बातचीत कर लिए गुफ्तगू कर रहे हैं. और इसलिए कांग्रेस के नीचे के जो नेता है ये काफी परेशान है और भारतीय जनता पार्टी को किस ढंग से हरा है इसके जिले स्तर पर ही अपनी व्यूहरचना बना रहे. टीवी और इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारी बात पर कम विश्वास था,
और महाविकास के नेता जो बता रहे थे उस पर काफी विश्वास था। लेकिन आज दूध का दूध और पानी का पानी सामने आ गया है। अब मैं मीडिया, बहुत इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया से अपील करता हूं कि जो सही हालत है आप उसकी रिपोर्टिंग करें। हम कह रहे हैं इसलिए आप विश्वास मत करिए। ग्राउंड लेवल पर जो लोकल चैनल्स और आपके प्रतिनिधि जो कह रहे हैं उस पर आप विश्वास रखना शुरुआत करें। प्रथम फेज का जो चुनाव हो रहा है उसमें रामटेक की जो परिस्थिति उभर रही है, एकनाथ शिवसेना के जो कैंडिडेट है और किशोर गजबे, इनकी सीधी सीधी लड़ाई दिखाई देती है। कांग्रेस का वहां पर कोई वजूद भी दिखाई नहीं देता है। भंडारा गोंदिया में जो बीजेपी के उम्मीदवार है, सिटिंग एमपी, उनको पवनी इलाके से कई गांवों ने बहिष्कार किया और नम्रता पूर्वक कहा कि आप गांव में दोबारा मत आइए। कुछ कांग्रेस के नेता उस मतदार संघ में एक्स एमएलए अग्रवाल गोंदिया की जो है, जो आप बीजेपी ज्वाइन कर रहे हैं, उनके साथ में क्लोज डोर मीटिंग करते हुए दिखाई दी और लोकल चैनल उसको हाईलाइट दिया। भंडारा, गोंदिया, चंद्रपुर और गढ़चिरौली इन इलाकों की जो परिस्थिति है वो परिस्थिति में वंचित बहुजन आघाड़ी बड़ी ताकत से उभर आ रही है। और एक मेन पॉलिटिकल फोर्स बनते जा रही है। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से मैं कह रहा हूं, हम कर रहे हैं इसलिए नहीं, लेकिन आपके चैनल्स के जो नुमाइंदे हैं, रिपोर्टर्स हैं, जो आपको रिपोर्ट दे रहे हैं उस रिपोर्ट का आप पब्लिसिटी दीजिए, वही रिपोर्ट को मेन रिपोर्ट बनाइए। फेक न्यूज चलाने की बात जो चल रही है उसको बंद करें, नहीं तो आप दिखाएंगे एक और रिजल्ट आएगा दूसरा। मैं सिर्फ आगाह इसलिए कर रहा हूं कि हो सकता है कि इलेक्शन काउंटिंग के पहले सुप्रीम कोर्ट जो है ईवीएम के वोट के साथ साथ पेपर ट्रेल की काउंटिंग भी करने की इजाजत दी।
आज की परिस्थिति में वंचित बहुजन आघाड़ी जो है वो पूरी मतदार संघ में एक ताकत बन के उभर रही है। और हम लोग एक अच्छी खासी स्थिति इस लोकसभा चुनाव में बनाएंगे, ऐसे हम लोग को उम्मीद है। बाळासाहेब, काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसच्या हिंदी हिंदी बाळासाहेब, काँग्रेस तुम्ही आता बोलले की काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या उमेदवारामध्ये रस नाही, तर नेमके हे नेते कोणकोणते आहेत? तुम्ही लोकल चॅनल्स जर चालवले आणि बघितले तर तुम्हाला त्या त्या मतदारसंघातल्या लोकल चॅनल्सवरनं ही माहिती मिळायला सुरुवात आहे. नावं काय समजू शकतो? नावं कशा मी तुम्हाला सोर्स सांगितलंय, मी नावं घेऊ कशा तुम्ही स्पष्ट वक्तव्यासाठी बोलतो, तुम्हाला सोर्स सांगितला. आता मला तुमची ताकद बघायची आहे की तुम्ही ते असताना रिपीट करताय का. यू चॅनल्स हॅव दी गट्स, हे मला बघायचे. सोनोबाच्या हातून कांटो पाहिजे. ते तुम्ही सोडणार आहात ना, माझा काम आहे फक्त. बाळासाहेब, तुम्हाला तो प्रस्ताव काँग्रेसनं आज सकाळी एक बातमी अशी आहे की तुम्ही राज्यसभा आणि केंद्रात मंत्रीपद असा एक नवा प्रस्ताव तुम्हाला दिला आणि आपल्यातून तुम्ही माघार घ्यावी असा प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला आहे. तुमच्यापर्यंत तो प्रस्ताव आला? माझ्यापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही. वर्तमानपत्रापर्यंत आलेला तो प्रस्ताव असेल. अजून कुठल्याही वर्तमानपत्रातल्या रिपोर्टरनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला नाही. आपण आज निर्णय घ्यावा अशी काही चर्चा आहे का? शेवटचा दिवस म्हणून नाना पटोलेंना काही अल्टिमेटम वगैरे दिलंय? एक म्हण आहे मराठी, वराती मागून पुढं. त्या वरात निघून गेलेले असते तर वड्याचा उपयोग काय आहे? तर काँग्रेस आणि नाना पटोलेंना अत्यंत उत्तमरित्याने शोभते असं मी त्या ठिकाणी मानतो. तुमच्या लेखी नाना पटोलेच्या प्रस्तावाला सध्या काही किंमत नाही. मी तुम्हाला म्हटलं ते प्रस्ताव म्हणजे काय, वराती मागून गोड. तुम्ही मग विचार केला की नाही त्या प्रस्ताव? वराती मागून घोड्याचा कोण विचार, नवरदेव थोडी विचार करतो त्या घोड्याचा. राज्यात उर्वरित ज्या जागा आहेत तिथे काही तडजोडीची शक्यता आहे का? आम्ही आता असं सगळ्या सीट्स फायनल करत आलेलो आहोत आणि या 2 दिवसामध्ये आम्ही डिक्लेअर करू. माझं अमरावतीमधून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? मी म्हटलं 2 दिवसात आम्ही निकाल देत काढते. नहीं नहीं, आज आनंदराज जी ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा है कि मैं वहां से लड़ूंगा. कल तक वो बोल रहे थे कि मैंने क्या कहा, 2 दिन में हम लोग उसका फैसला लेने वाले हैं. 2 दिन के रुकिए, तुम्ही आधी इंतजार करिए 2 दिन. उन्होंने क्लियर कट बोला कि वंचित का वहाँ हमें समर्थन है और वंचित के जिलाध्यक्ष भी उनके बगल में प्रेस कॉन्फ्रेंस में बैठे थे. ये बात सही है? मैंने आपसे क्या कहा कि 2 दिन वेट कर लो, परिस्थिती आपके सामने आ जाएगी. सध्या पाठिंबा नाही असं म्हणते मी. जो पहिला निर्णय आम्ही जे म्हणालो त्यातला अर्थ तुम्हाला जो ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे, त्यांच्या भेटी. आणि असं त्यांनी असं पक्षाने घेतलेला निर्णय जो होता की बारामतीमध्ये आम्ही उमेदवार उभा करणार नाही, त्याच्या विरोधात त्यांनी असं भूमिका घेतली. म्हणून आम्ही असं त्यांना म्हणालो की तुमचा आणि आमचा संबंध हा जो होता, हा उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची ते पक्ष ठरवतो. त्यामुळे तुम्ही असा वेगळा निर्णय घेणार असेल तर तुमचा मार्ग तुम्ही वेगळा करा. पण म्हणून आम्ही ऑफर केलेली उमेदवारी आम्ही मागे घेतली. बीडमधून हिंगे पाटलांकडे जरांगे पाटलांचा काही पाठिंबा वगैरे राहील का? गरीब मराठा बीडमधून हिंगे पाटलांना ती उमेदवारी दिली. हा प्रश्न जरांगे पाटला
आहे? त्याच्या स्टेटमेंटवरनं दिसतंय त्याचं काँग्रेसची भांडणं आणि एनसीपीची भांडणं. तुमचा प्रश्न कसा आहे की तुम्ही स्वतः सेल्फ गोल करत बसलेला. त्याचं काँग्रेस बरोबर भांडा सोडतोय तर बारामतीमध्ये आम्ही असा उमेदवार उभा केला नाही म्हणून. आणि मग विकास आघाडी कसं काय वारंवार तुमच्या पक्षातून आरोप केले गेले आहेत. नेमकं काय ते आरोपांबद्दल आहे? एकदा तुम्ही लढाई उतरला की पार्टीला ज्या ज्या सोर्सेस म्हणून त्या त्या याच्यामधून आपला उमेदवार काढण्याचा अधिकार असतो त्या त्या सोर्सेसने पार्टी ते करत असते त्या ह्याच्यात. आणि ते काम असताना पार्टी करत आलेली आहे की मतदाराला तुमचा हाईट नाही मी काय या ते सांगा. त्याच्याबद्दलचं असणारी एक चर्चा जी आहे ती सुरुवात होणार होती याची आम्हाला कल्पना माहीत होती. मुस्लिम त्या RSSच्या संबंधाच्या संदर्भातला सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाज ते काढत बसेल त्याच्यात पक्षातला असेल किंवा बाहेरचा असेल तो एक प्रश्न विचारत राहणारच आहे. भाजपवर इथं अकोल्यापुरता विचार केला तर संघाचा एक कॅडर जे आहे ते त्यांच्यावर नाराज होतं आणि त्यामुळे अभय पाटलांची उमेदवारी भाजप आणि काँग्रेसमधून कॉमन हे करून समोर आली. या दोन पक्षाचं असं ठरवणार नसल्यामुळे मला काही उत्तर देतो. थँक्यू. एकनाथ खडसे परत भाजपमध्ये थँक्यू व्हेरी मच.